नमस्कार, मी नागे गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा तेवढा दिमागात तेवढा जोमाने स्वागत करतोय। आज पुन्हा एकदा आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय। डोंबिवली येथे मी काही दिवसांपासून व्हिडिओज टाकतोय प्रोजेक्टच्या यूट्यूबच्या चॅनलवरती। खूप चांगला असा रिस्पॉन्स येतोय, लोक खूप उत्स्फूर्तपणे रिस्पॉन्स देतात, त्यांना व्हिडिओ आवडतात, ते प्रोजेक्टला साईट व्हिजिटला येतात आणि बुकिंग करतात। मी माझ्या प्रत्येक यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रोजेक्ट दाखवत असतो, नवीन काहीतरी आणत असतो। तसंच का माझे व्हिडिओ लोकांना आवडतात, कारण की त्यांना त्या व्हिडिओमधून नवीन तर माहिती मिळते, पण त्यांना पेमेंटची स्कीम असेल, त्यांना काय ऑफर्स असतील, म्हणजे खूप साऱ्या नवीन गोष्टी त्यांना कळतात। आता मागे मी डोंबिवलीचा एक व्हिडिओ केलेला, फर्निश फ्लॅटचा व्हिडिओ केला होता, खूप लोकांना आवडला, कारण की कोणता डेव्हलपर पहिल्यांदा डोंबिवलीमध्ये फर्निश फ्लॅट देतोय। तर मी म्हटलं आता आपण एक नवीन प्रोजेक्ट करावं, पण डोंबिवलीकरांना काय वेगळं द्यावं। काही दिवसापासून मला लोकांचे फोन येतात की नागेश सर, आम्ही रेंटवरती राहतोय, आम्हाला रेंट पण भरायचं आहे, आम्हाला फ्लॅटचा EMI पण भरायचा आहे, दोन्ही गोष्टी बर्डन होत आहेत। काही लोकांची सेल ऑफ प्रॉपर्टी आहे, म्हणजे कोणाचा फ्लॅट विकायचा आहे, कोणाचा चाळीतला रूम विकायचा आहे, खूप सारे प्रॉब्लेम आहे प्रत्येकाकडे। म्हणजे आताच्या स्टेजला फ्लॅट घ्यायची इच्छा तर आहे, पण त्यांच्याकडे डाऊन पेमेंट कमी आहे, त्यांना लोनचा हप्ता तो भारी पडतोय। तर त्यासाठी मी आज एक असा प्रोजेक्ट घेऊन जो डोंबिवली स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे। 4.5 एकरमध्ये 3 टावर डेव्हलपरने लॉन्च केलेत, त्यातले 2 टावर ऑलमोस्ट रेडी आहेत, म्हणजे 11-12 फ्लोअरमध्ये काम झालेत। 2 वर्षामध्ये पदेशन बघताय, 2026च्या मिडच्या आसपास पदेशन आहे। आणि आता येतो मी मेन मुद्द्यावरती, या प्रोजेक्टमध्ये वेगळे पण काय, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्सची एवढी अफलातून स्कीम आहे ना, तुम्हाला काही रेंटचं बर्डन नाही आहे, काही नाही आहे। आता फक्त तुम्हाला 20% पेमेंट आता देते, म्हणजे मोठी 10-12 लाख रुपये तुमच्याकडे रेडी ना 1 BHK घ्यायला। 44 लाखांपासून माझ्याकडे फ्लॅट सुरू होतात, म्हणजे 44 लाख ऑल इन्क्लुसिव्ह। जो प्रश्न ठाण्यामध्ये लोकांना पडत होता की नागेश सर आम्हाला कार्पेट तुम्ही 40-50 लाखाचा बजेट सांगतात, पण कार्पेट 300-350 मध्ये मिळतोय। थोडंसं डोंबिवली लोकेशनला या, जर तुम्हाला डोंबिवली कम्फर्टेबल असेल। आणि काही वर्षापासून डोंबिवलीच्या विकासामध्ये खूप झपाट्याने वाढ झालेली आहे। बहुतेक जी मुंबईचा क्राऊड आहे ते लोक डोंबिवली प्रिफर करतायत, कारण की स्टेशनपासून जवळ प्रोजेक्ट आहे, 10 मिनिटाच्या अंतरावरती प्रोजेक्ट आहे। आणि त्याशिवाय तुम्हाला 44 लाखामध्ये ऑलमोस्ट 500च्या आसपास कार्पेट आहे, 488 कार्पेट। माझ्याकडे 1 BHK मध्ये 3 ते 4 व्हेरियंट आहेत। अगदी 500चा जरी तुम्ही कार्पेट बोलले ना, तर 500चा कार्पेट सुद्धा अवेलेबल आहे, आणि ते फक्त 44 लाख ऑल इन्क्लुसिव्ह असून माझ्याकडे 48 लाख पर्यंत 500चा कार्पेट अवेलेबल आहे। जिथे 2 BHK बघायला गेलं तर माझ्याकडे 625चा सुद्धा कार्पेट आहे, आणि 2 BHK फक्त 60 लाखामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह, माझ्याकडे 2 BHK सुद्धा अवेलेबल आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा जो तुम्हाला टावर दिसतोय 11-12 फ्लोअरचं काम झालेलं आहे, त्यामध्ये मला 2 टावर ऑलरेडी ऑलमोस्ट रेडी आहेत। 2026च्या मिडच्या आसपास पदेशन आहे, 3ऱ्या टावरचं अजून काम फिनिश लेवल आलेलं आहे। तुम्ही साईट व्हिजिट करायला या, माझ्याकडे सॅम्पल फ्लॅट रेडी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पेमेंटची एवढी भारी स्कीम आहे, 20% पेमेंट आता भरायचं आहे, म्हणजे मोठी 1 BHKला 10 ते 12 लाख रुपये तुमच्याकडे रेडी असतील, रेडी नसतील तर तुम्ही लोन सुद्धा घेऊ शकतात। बाकीचं 80% पेमेंट आहे ते तुम्हाला पदेशनच्या वेळेला भरायचं आहे, म्हणजे 2 वर्षात तुम्हाला ब्रिथिंग स्पेस भेटतो। त्या मधल्या स्पेसमध्ये तुम्ही डाऊन पेमेंट जमा करू शकता, तुमची सेल ऑफ प्रॉपर्टी असेल तुम्ही फ्लॅट विकू शकता, तुम्ही रेंटवरती राहत असाल तर तुम्हाला 2 गोष्टीचं बर्डन राहणार नाही। मोठी 10 लाख रुपये तुम्ही कुठून अरेंज करू शकता, त्याच्या स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं मी काय बसून देऊ शकतो। बाकीचं 80% पेमेंट तुम्हाला 2026ला जेव्हा मला पदेशन मिळेल, तर पदेशनच्या ज्यावेळी तुम्हाला चावी मी देईल त्यावेळी तुम्ही लोन घ्या, किंवा तुम्ही जेवढं जमा केलं तुम्ही सेव्हिंग असेल तेवढं द्या। 2080ची फायनान्सची स्कीम आहे, ही झाली प्रोजेक्टबद्दल माहिती, फायनान्सच्या स्कीमबद्दल माहिती। डोंबिवली स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती प्रोजेक्ट आहे, सगळं ऑलरेडी डेव्हलप प्रोजेक्ट आहे, सगळ्या काय गोष्टी स्कूल, कॉलेज, बँक, हॉस्पिटल सगळं काय नियर बाय आहे, सिटीसारख्या गजबजलेल्या एरियामध्ये हा प्रोजेक्ट आहे। चला आता तुम्हाला जो सॅम्पल फ्लॅट आहे माझ्याकडे 1 BHKचा बनवला आहे, 2 BHKचा बनवला आहे, दोन्ही सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला नक्की आयडिया येईल की नक्की तुम्हाला जो फ्लॅट तुम्हाला डिलिव्हर्ड होणार आहे तो फ्लॅट दिसतो कसा, मिळणार कसा आहे, ते आपण फ्लॅट बघूयात। तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मी बिल्डिंग तर दाखवले की काम कसं चालू आहे काय, ते त्याची तुम्हाला आयडिया आली, पण तुम्हाला फ्युचरमध्ये भविष्यात ती बिल्डिंग कशी दिसेल ते आयडिया तुम्ही बघून घ्या। तुम्हाला दिसते त्या साईडला जे बिल्डिंगचे टावर दिसतात, 3 टावर मी तुम्हाला म्हटलं तसे टावर येतात। खाली हे जे दिसतं तुम्हाला हे पार्किंग आहेत। सगळ्यात मोठा प्रश्न असतो पार्किंगचा, की गाडी लावायला जागा मिळेल का। पार्किंग तुम्हाला 2 लेवलची दिली आहे, त्याच्यावरती ॲम्युनिटीज दिल्यात, आणि हा 26 फ्लोअरचा हॅबिटेबल फ्लोअर आहे। ते बघू शकता बाल्कनी वगैरे, बिल्डिंग तुमची जेव्हा भविष्यात होईल 2026ला ती कशी दिसेल तर ती अशी दिसेल। रूफटॉपला ॲम्युनिटीज दिल्यात, तुम्ही बघू शकता डेव्हलपरनी 40+ पेक्षा जास्त ॲम्युनिटीज दिल्यात, आणि त्याशिवाय कमर्शियल शॉपिंग सेंटर पण आहे, ज्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळतील। म्हणजे तुम्हाला कोणत्या छोट्या गोष्टीसाठी दुकानासाठी बाहेर जावं लागणार नाही, तुमच्या प्रोजेक्टच्या आतमध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज सुद्धा मिळतात, आणि कमर्शियल शॉप सुद्धा आहेत। तर हे झालं तुम्हाला मॉडेलवरती समजावलं। आता जो 1 BHK 2 BHK तुम्हाला डिलिव्हर्ड होणार आहे तो फ्लॅट बघूयात। या प्रोजेक्टला लोकांचा इतका भन्नाट रिस्पॉन्स आलाय ना,
तुम्ही माझ्या बाजूला जो 1 BHK बघतायत ना, 445 कार्पेट पूर्णपणे सोल्ड आउट आहे. 2 BHKचा 606 कार्पेट पूर्णपणे सोल्ड आउट आहे. तिथेच डेव्हलपर आता 488चा कार्पेट होते 1 BHK. या समजून घ्या फ्लॅट कसा आहे. सगळ्यात पहिल्यांदा हॉलमध्ये आल्यावरती तुम्हाला डायनिंगचा स्पेस वेगळा दिला. तिकडे बघू शकता एल शेप मध्ये हॉल आहे. हा जो लेआउट आहे ना, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर असं स्पेशियस असावं. हा रॉ फ्लॅट आहे, जेणेकरून मला आयडिया येईल की फर्निचर ठेवण्याचा जागा किती आपल्याला युटिलाइज करायमध्ये. बघा इथे डायनिंगचा स्पेस आहे. या बाजूला बाल्कनी दिली डेव्हलपरनी. बाल्कनीची रिक्वायरमेंट प्रत्येकाला असते की 1 BHK असो 2 BHK असो बाल्कनी आम्हाला पाहिजे. बाल्कनी तुम्हाला मिळते. 488चा कार्पेट आहे. 488 कार्पेट आहे. किचन बघा मातांनो भगिनींनो, तुम्हाला क्लोज करायचा तुम्ही क्लोजही करू शकता. डबल साइड प्लॅटफॉर्म दिले आणि किचनला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे. या साईडला कॉमन वॉशरूम तुम्ही बघू शकता. कॉमन वॉशरूम, या बाजूला वॉश बेसिन आणि हा मास्टर बेडरूम. त्याला अटॅच टॉयलेट आहे आणि त्यालाही बाल्कनी दिलेली आहे. 1 BHK मध्ये माझ्याकडे या प्रोजेक्टमध्ये 3 ते 4 व्हेरियंट आहेत. 467 कार्पेट, 488 कार्पेट, 483 कार्पेट आणि इव्हन 520 सुद्धा कार्पेट आहे. 1 BHK ची प्राइस या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सुरू होते 44 लाख ऑल इन्क्लुझिव्ह, 44 लाख ऑल इन्क्लुझिव्ह आणि तसेच माझ्याकडे 48 लाखचा 500चा कार्पेट पण आहे. आता तुम्ही 2 BHK बघू शकता. या साईडला 607चा कार्पेट ऑलरेडी सोल्ड आउट आहे. तिथं डेव्हलपर 625चा कार्पेट देतोय. तुम्ही बघा स्पेशियस हॉल आहे, फर्निश फ्लॅट केला तुम्हाला आयडिया येईल. त्या साईडला डायनिंगची जागा दिलेली आहे वेगळी आणि त्यासुद्धा याला सुद्धा बाल्कनी दिली आहे. जो तुम्ही 1 BHK बघितला त्याची एक्झॅक्टली मिरर इमेज आहे, फक्त याच्यामध्ये मला एक बेडरूम एक्स्ट्रा दिसतोय. या साईडला किचन बघू शकता तुम्ही. डबल साईड प्लॅटफॉर्म दिलेलं आहे. फ्रीज ठेवून वॉशिंग मशीनला युटिलिटी स्पेस, ड्रायर आहे, बाल्कनी दिलेली आहे. या साईडला कॉमन बेडरूम तुम्ही बघा. याला वॉर्डरॉप ठेवून सुद्धा एवढी जागा आहे. याला सुद्धा बाल्कनी दिली आहे डेव्हलपरनी. वॉर्डरॉप ठेवून सुद्धा, बेड ठेवून सुद्धा इतकी जागा आहे. या साईडला कॉमन वॉशरूम तुम्ही बघू शकता आणि हा मास्टर बेडरूम. याच्यामध्ये बघू शकता मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट, बेड ठेवून, वॉर्डरॉप ठेवून सुद्धा बाल्कनी दिली. आता हा जो 2 BHK तुम्ही बघितला, 2 BHK ची प्राइस 60 लाख, 60 लाख ऑल इन्क्लुझिव्ह. 60 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह 2 BHK. 26च्या मिड म्हणजे जून जुलैच्या आसपास मिडला पोझिशन आहे 26ला. आणि या प्रोजेक्टला लोकांनी सगळ्यात जास्त पसंती या कारणामुळे दिली की फायनान्सची स्कीम 20% पेमेंट आता बरा. म्हणजे 2 BHKला मोठा मोठी जर तुमच्याकडे 2 BHKला हातामध्ये साधारण 17-18 लाख रुपये असतील ना, म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन वगैरे पकडून 2 BHKला, तर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट आरामात घेऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल नागे सर आमच्याकडे 17-18 लाख नाही, आमच्याकडे 10 लाख आहे, 5 लाख आहे, 7 लाख आहे, पण आम्हाला 2 BHK घ्यायचा. मग बाकीचं तुम्ही लोन घेऊ शकतात. जरूरी नाही की तुमच्याकडे सेव्हिंगच पाहिजे. तुम्हाला डाऊन पेमेंट तेवढी पूर्णच्या पूर्ण व्हाईटमध्ये पूर्ण द्यायची आहे. तुम्ही तुमचे 17-18 लाख डेव्हलपर बोलतो मला काही प्रॉब्लेम नाही, तुमचं लोन सँक्शन होतोय ना, तुम्ही 17-18 लाखाचं लोन घ्या, तुमचा EMI आता चालू होईल आणि मला 80%ची डिमांड माझी पदेशींच्या वेळेला येईल. ज्या वेळेला 2026ला पदेशी मिळेल त्यावेळेला मला डिमांड येईल. 1 BHKचं तुम्हाला समजून घ्या, परत सांगतो 10-12 लाख रुपये 1 BHK. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन ऑल इन्क्लुझिव्ह पकडून 10-12 लाख रुपये रेडी करा. त्यात पण 5 लाख रुपये रेडी आहेत. 6-7 लाखाचा लोन घ्या आणि 80% तुम्हाला बाकीचं ड्यू. बाकी ठिकाणी कसं असतं, जशी तुमची बिल्डिंगचे स्लॅब होतील तसे तुम्हाला डिमांड देत राहतात. म्हणजे तुम्ही बोलला अरे आता 2 फ्लोअर झाले, बिल्डर डिमांड पाठवतो, परत 2 फ्लोअर झाले, बिल्डर डिमांड पाठवतो, असं करत मला 2-2, 3-3 महिन्याला 1-1 लाखाची डिमांड येते. 50,000, 1 लाख वॉटेवर. पण या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात बेस्ट हा पर्याय की तुम्ही जर रेंटवरती राहत असाल ना, तुम्ही रेंट पण भरताय, तुम्हाला 2 वर्षासाठी काहीच EMI पडत नाही. EMI पडेल जर तुम्ही जी डाऊन पेमेंटची अमाऊंट जर लोनमधून घेतली तर मिनिमम EMI पडेल. म्हणजे जर एक्झाम्पल 12 लाख रुपये लागतात, तुम्ही 5 लाख रुपये दिले, 7 लाखावरती तुम्हाला 5-6 हजाराचा हप्ता पडेल. एवढं तर तुम्ही देऊ शकतात. 2 BHK 17-18 लाख मधले तुम्ही जर 10 लाख 7-8 लाख रुपये दिले, 10 लाखाचा जरी लोन मारलं तरी मला 7-8 हजार रुपये हप्ता आहे. 8.5% 9% मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट कोणती पण बँक घेते. तुम्हाला 2 BHKला 10 लाखाचा लोनला तुम्हाला 7-8 हजार रुपये हप्ता तुम्ही देऊ शकता. 2 वर्ष तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे तुमचा रेंट पण जात आहे, तुमचा EMI आला तर एकदम कमी होऊन जाईल. तुम्हाला स्लॅब वाईज पेमेंटची गरज आहे. 80% म्हणजे जेव्हा तुम्ही शिफ्ट होणार, जेव्हा तुम्ही रेंटवरती राहतात, पण त्या रेंटवरतून तुम्ही जेव्हा या रूममध्ये शिफ्ट होता तुमच्या चावी घेऊन, त्यावेळेला तुम्हाला लोन जेव्हा चालू होऊन जाईल त्यावेळेला तुम्हाला ॲक्च्युअली EMI चालू होऊन जाईल. चला ठीक आहे, आता तुमचा असा वेळ घालवत नाही. असा प्रोजेक्ट डोंबिवलीपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंच ब्रोकरेज घेत नाही. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल, तुम्हाला किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांना जर प्रॉपर्टी घ्यायची असेल डोंबिवलीमध्ये तर नक्की त्यांना शेअर करा. 1 BHK 44 लाख ऑल इन्क्लुझिव्ह, 2 BHK 60 लाख ऑल इन्क्लुझिव्ह. पुन्हा एकदा लास्टला एवढं सांगेल, मी कोणतंही ब्रोकरेज घेत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर डोंबिवली येथे बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.